कितीही प्रयत्न केला तरी दुःख साथ सोडत नाही. सतत काही ना काहीतरी मागे लागतंय म्हणतोस. आता ह्यावर उपाय शांतपणे ऐक. मुळात दुःख हे तुझ्यावर आलेलं संकट जरी असलं तरी ती तुझ्या मानसिकतेची आणि सहनशीलतेची कसोटी आहे. आता ह्या कसोटीला तू कसं सामोरं जातोस हे तितकंच महत्वाचं. ज्याच्या आयुष्यात ही संकट जास्त वाटायला येतात ते त्याची कुवत पाहून येत असतात. कारण जो हे वादळ झेलू शकतो तोच स्वतःला पेलू शकतो. आणि म्हणून जर तुला असं वाटत असेल की माझ्यावर संकटांचा मारा संपत नाही तर तू त्या कसोटीला पात्र आहेस म्हणून, आणि तू त्यावर जर खरा उतरलास तर ध्यानात ठेव, यानंतर तुझ्या जीवनात सुखाची सावली वास्तव्य करेल. याचं उत्तम उदाहरण म्हणजे हिरा हा टाकीचे अनेक घाव सोसून मगच तयार होत असतो. अनेक कठीण परिश्रम घेऊन त्याला अलौकिक महत्व प्राप्त होतं. त्यामुळे ह्या दुःखाच्या नावेत बुडून जाऊ नकोस. सामना कर. त्या आनंदाचं क्षितिज तुझी वाट पाहत आहे. आणि हो, भिवू नकोस कारण मी तुझ्या पाठीशी आहे. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे.